देव शब्दाचा इतिहास काय? देव कुठून प्रगट झाला काय? म्हणून याज्ञवल्क्याने भिन्न भिन्न उत्तर दिली. 33 सांगितले, 3 सांगितले, 1.5 सांगितला, 1 सांगितला, आणि शेवटी मध्ये एक प्राणच आहे, आणि शेवटी म्हणले प्राणाचा प्राण आहे, आणि शेवटी म्हणले ज्ञानच देव आहे. हे रोज सांगतोय मी, पुन्हा पुन्हा घट्ट व्हावं तुमच्यात म्हणून. एकच ज्ञान हाच देव आहे. काय सांगितलं शेवटी? पण उत्तरं तशी दिली. उत्तरं कशी दिली? जसं तुम्ही विचारलं, ज्या ज्या भूमिकेतून विचारलं त्या त्या भूमिकेतून उत्तर. हे बघा, मनुष्य ज्या भूमिकेतून येतो त्या भूमिकेतून त्याला उत्तर मिळतं. काय? काही गुरुकडे जातात, ज्ञानाकरता जातात, काही आपला संसार नीट चालावा म्हणून जातात, काहींचं घरात नवरा बायकोचं जमत नाही, ते जमण्याकरता म्हणून जातात. कळलं तुम्हाला? अहो, तुम्हाला माहिती नाही या संताचा माणसं कितीतरी उपयोग करून घेतात. पुढे सांगू का? जे असा उपयोग करून देतात ना, ते संतच नव्हेत. आहे ते स्पष्ट मत आहे माझं. माझं म्हणणं कळलं का? सोन्याच्या दुकानात सोनंच मागावं, तिथे पॉपकॉर्न मागू नये जे तडातडा उडतं ते, नाही का? हां, तो म्हणला गिराईक जुना आहे, मी पॉपकॉर्न मागवतो, आपण दोघंही खाऊ, पण इथे पॉपकॉर्न विकत मिळत नाही, त्याचं दुकान निराळं. इथे सोनं वालभर मिळेल, 100 तोळे मिळेल, 1000 तोळे मिळेल, कारण हे सोन्याचं दुकान आहे. तसं हरिपाठ काय, ज्ञानेश्वरी काय, हे अध्यात्म ज्ञानाचं घर आहे, अध्यात्म ज्ञानाचं मंदिर आहे. तिथे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही भेटणार नाही. हां, आणि अमकं नाही झालं, तमकं नाही झालं, तमकं बरं नाही, सगळं बरं आहे. तुम्हाला बरं वाटत नाही याच्यातच बरं नाही. दुःख कुठं आहे? दुःख कुठं आहे? तुम्हाला बरं वाटत नाही याच्यात दुःख आहे, बाकी सगळं बरं आहे. आणि एक सांगू का? माणसाने स्वतःला इतकं परतंत्र केलं आहे. देश स्वतंत्र झाला, पण माणूस परतंत्र आहे. परतंत्र आहे. कारण का? स्वतःचं जीवन स्वतः जगत नाही, दुसऱ्याकडे बघून जगतो, म्हणून परतंत्र आहे. माझं बोलणं कळलं का? तुमच्या घरामध्ये आत्तापर्यंत फ्रीजची गरज नव्हती. अशी कितीतरी घरं आहेत, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं विदाऊट फ्रीज. बरोबर आहे ना? ती दही दुपत्याची कपाटं असायची, जाळी बिळी लावलेली, ती गेली. मग त्यांची ती कपाटे गेली, फ्रीज आला, मग ही टुमटुम सुरू झाली, आपल्याला फ्रीज घेऊन या की, आपल्याला फ्रीज घेऊन या की. म्हणजे शेजारीकडे फ्रीज आहे ना आपल्याकडे फ्रीज नाही, हे याचं दुःख आहे. आपल्याकडे नव्हतं तर मागेही नव्हतंच. म्हणजे बरं का, एक सांगू महत्त्वाचं, तुमच्या ॲक्शन नाहीच आहे, सगळ्या रिॲक्शन आहेत. एकही ॲक्शन नाही. स्वयंस्फूर्तीतून प्रगट होऊन द्या ना काहीतरी. ती लग्नाला आली, आत्तापर्यंत 10 लग्न तिने आम्ही अटेंड केली, पण कधी 30 साडी नेसले नाही, आणि मी जवळजवळ 5 वेळा तीच नेसले. जे जे बघाल ते तोच नटलेला आहे. स्त्री असू दे, पुरुष असू दे, हे शारीरिक भेद आहेत. देह अवयव लिंग दर्शन तेने स्त्री पुरुष नामाविधान, परी आत्म्यात्मा नाही जाण, दोन्ही समान चिद्रूप. किती सुंदर लिहितात बघा. असा आहे का पुरुषातला आत्मा आणि बाईतली आत्मी? आत्मी आत्मा नाही जाण, देह अवयव लिंग दर्शन तेने स्त्री पुरुष नामाविधान, परी आत्मी आत्मा नाही जाण, दोघे समान चिद्रूप. दोघंही एका स्थानातच आहेत. सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, पण विकू जाता मूल समान, निंद्यवंद्यात्मत्वी तैसे. अरे मूळ स्वरूपाच्या ठिकाणी हा भेद राहत नाही. सोन्याचं गाढव असू दे, नाही तर सोन्याचा विष्णू असू दे, सराफ कट्ट्यावर जा म्हणजे तुला कळेल, म्हणजे तुला कळेल काय आहे ते. मी रंगवून सांगताना सांगत असतो बरं का. जे कुत्रं गाढव आणलं होतं ना सोन्याचं, त्याचा नंबर पुढे होता आणि हा विष्णूवाला मागे होता.
मोडायला. त्याने ते दिलं कुत्रं. ते म्हणले बघा 50 तोळे आहे म्हणले. भाव काय? 30,000. ज्ञानेश्वरीच्या काळात सांगू का 15 रुपये. ज्ञानेश्वरीच्या काळातला 10 रुपये पण असेल. काय म्हटलं मी? अव्यक्त निराकार. मग कसं घडलं? मोठं कौतुक आहे त्याच्यामध्ये, बघण्यासारखं आहे. बाळा मग गेले पुढे तिथे कुत्रं 30,000. मग जरा बसा म्हणले, रक्कम मोठी आहे, मागचं गिराईक बघतो. ह्यानी विष्णू मोडायला आणला होता. कोणी पूजा करावी, कोणी विष्णूचं जतन करावं, ही भानगड सुरू होती. दिला. त्यांनी बघितलं. व्यापारी चकित झाला. तो म्हणला भाव काय? तो म्हणला कसं सांगू, देवाचा भाव नसतो, देवावर भाव असतो. देवावर भाव असतो. आम्हाला काय, आम्ही धंदेबाईक माणसं. भाव काय? जरा सांगतो ते ऐकून घ्या नीट. कुत्र्याचं तंगडं जिथे घासलं ना, त्याच्या शेजारी चरण घासले. तोच आहे. 30,000. हा विष्णूवाला अंगावर उचलून आला ना, काय अक्कल आहे का नाही म्हणला. कुत्र्याचाही भाव तोच आणि विष्णूचाही भाव तोच. म्हणला विष्णू देव्हाऱ्यावर असतो, सराफ कट्ट्यावर विकायला येत नाही. विष्णू देव्हाऱ्यावर असतो, तो सराफ कट्ट्यावर विकायला येत नाही. तर मी विष्णू म्हणून विकायला आणलाय का सोनं म्हणून आणलाय? मी विष्णूचा भाव केला नाही, माझा विष्णूवर भाव आहे, माझ्याही घरात मूर्ती आहे. ते मुलांना हट्ट असतो. हत्ती घोडा जिवंत बघण्याचा. वाघ आहे, हत्ती आहे, घोडा आहे, वाघ. आणि घेऊन गेल्याबरोबर चल चल चल. हे म्हणलं काय येडायच का? 5 किलोमीटर पण आलो, जरा बघ तरी. चल चल बाबा. काय कळलं? तसं एवढं विश्वरूप दर्शन दाखवलं. शेवटी म्हणले गावंड्या अर्जुना, हे कसं आहे, अगदीच तुला काही कळत नाही, गाडवायचं बरं का. बरं चल. कसं आहे दानोटे महाराज, गाढव म्हणायचं, तोंडावून हात फिरवायचं आणि मुका घ्यायचा. हे फक्त आईच करू शकते. तसं हे नातं फक्त अर्जुन आणि कृष्णामध्येच, भक्ता आणि देवामध्येच बघायला मिळतं. बघा ना की तूची प्रियू आणि तूची किती गोड भाषा हो. त्या ओव्यासुद्धा तितक्या नाजूकपणाने म्हटलं तर त्याचे अर्थ समजतात. तोची प्रियू. ज्ञानेश्वरीच्या ओव्यासुद्धा इतक्या गोड आहेत, अशा ओवलेल्या आहेत. त्या शब्दात ओवल्या नाहीत, त्या हृदयात ओवलेल्या ओव्या आहेत. काय? आणि जेव्हा म्हणले बघ्या बाग म्हटल्याबरोबर म्हणले, दृष्टी दिली, बघितलं, घाबरला. आता जपानी जपानी, आवर 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 आवर. काय धावंड्या, कळत नाही तुला? कुणाला दाखवलं नाही ते तुला दाखवलं. आणि नाही पण मला नाही पाहिजे ना, नाही सहन होत ना, आवर. बरं आवरलं. हां, तेने देवाच्या दोन्ही मूर्ती निक्या न्याहळिल्या चित्ती, परी विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखला लाभू. काय लिहितात ज्ञानोबा आहे बघा. हे विश्वरूपाचे सोहळे पाहोनी निवाले जी डोळे, आता होता ती आधले कृष्णमूर्तीने. सगळं सोहळे पिटले, घाम फुटला, घाबरा घुबरा झाला. त्याच्यामध्ये हे पण बघितलं, सगळे तुझ्या तोंडात चाललेत. मला वाटलं आता माझा नंबर लागायच्या अगोदरच याला म्हणावं बास, बास झालं तुझं हे विश्वरूप दर्शन. अरे काय हां, दर्शनाने माणसाला आनंद वाटायला पाहिजे. तर मला घाम फुटला बघ. जापानी जापानी, आवर 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 आवर. एवढं म्हणून बरं म्हणले, तुझ्या मनासारखं होऊ दे. मग बोलायला सुरुवात केली ज्ञानोबरायांनी.
तेने, आता हे कोण लिहिणार? दोघंही लिहू शकत नाहीत. तेने देवाच्या दोन्ही मूर्ती निक्या अवलोकली चित्ती, परी विश्वरूपा होनी कृष्णाकृती देखिला लाभू. हे विश्वरूपाचे सोहळे पाहोनी निवालेजी डोळे, आता होता ती अधले अधीर अधीर. मग दाखवल्यावर बघायची क्षमता कुठं आहे? दाखवलं बघण्याची क्षमता कुठं आहे? ते म्हणले बघ. ते म्हणले बघ काय? बघ काय? हे अर्जुनच बोलू शकतो. आणि हे असं बोलणं ज्ञानेश्वर महाराजच लिहू शकतात. बघ काय? बघ काय? हे असं का म्हणलं माहिती आहे का? तूच सखा. वैशीच्या शेवटी झालं आहे हे. 125 वर्ष असताना गीता प्रगट झाली, कळलं का? हे वैशीच्या शेवटी आहे, त्यामुळे त्याच्यावर अत्यंत जीव. बघ काय? बघ काय? काय बघ? अरे काय झालं? अहो दिसत नाही मग. पुढचं बघा काय लिहिलं आहे. अर्जुना क्षमा कर मला, बोलता बोलता झसाळं गेलो. बोलता बोलता मी वाहत गेलो तुझ्या प्रेमास्तव, त्यामुळे तुला दृष्टी द्यायचं राहून गेलं. नुसतं बघ म्हटलं की दिसलं. दृष्टी दिली पाहिजे. वस्तू असतेच, असते म्हणजे अव्यक्त असतेच, कळलं का? अव्यक्त असतेच. हे बघा, त्या विश्वरूप दर्शनसुद्धा निराकारच आहे, कारण विशिष्ट एक आकार नाही. गोड आहे, चांगला आहे, क्रूर आहे, सगळी रूपं त्याच्यात आहेत. म्हणजे अव्यक्त, पण दृष्टी दिल्याबरोबर दिसलं. हा बघ. आणि पुन्हा एवढं दाखवून त्यालाही काही किंमत नाही त्याची. ते म्हणले मला भीती वाटते, आवरून घे. कृष्णमूर्ती लागी. मग कृष्णमूर्ती बघितल्यानंतर काय आनंद झाला. माझ्या श्वासात श्वास आला. मला वाटलं माझा कृष्ण गेला. काय? ज्याच्यावर मी प्रेम करत होतो म्हणून व्यापक जाणावं आणि प्रेमाकरता एकदेशी असावं. माझं म्हणणं कळलं का? हलव्याच्या दुकानामध्ये लाडूचा ढीग लागलेला बघावा, पण त्यातला एकच घ्यावा. तसं विश्वरूपामध्ये प्रभू नटलेला आहे, पण एक सगुण साकार घ्यावा. आम्हाला जे संतांनी सांगितलं ते आम्ही घेतलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. हे घेतलं बस. आणि तुकाराम महाराज बघा किती स्पेसिफिक लिहितात. तुका म्हणे माझे हेची सर्व सुखे. चकार वापरला, हेच, दुसरं तिसरं नाही. जरी देवडा चरण असेल अभंग म्हटला, पण ध्यानाकरता कोणची मूर्ती कटावर कर ठेवली, खलास. सुंदर ते ध्यान कोणचं? करकटावरी तुळशीहार गळा मकर कुंडले. शेवटी तुका म्हणे माझे हेची, हेच माझं सुख. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बघा, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर. काय निर्माण झालं? आता एवढ्या रूपाने बघितला आणि एकही ध्यानात राहिला नाही म्हणजे अव्यक्त. कळलं का तुम्हाला? अव्यक्त निराकार म्हणजे विशिष्ट एक आकार नाही असा जो निराकार. अव्यक्त निराकार नाही ते आकार, म्हणजे एक आकार नाही. एक आकार आहे का त्याला? ओही म्हटली मग अशी पुरा सर्व रूप त्याचीच आहेत. चर असू दे नाही तर अचर असू दे, त्याच्या मागे एक ईश्वरी सत्ता एकच आहे. इथे प्रवचन झाली तरी स्टेज तेच, आणि लावणी झाली तरी स्टेज तेच, आणि होतातच कार्यक्रम. काही म्युन्सिपाल्टीचा हॉल आहे, त्यांना भाडं मिळालं अशी तथ्य. त्याच्यावर तुम्ही काय कार्यक्रम करता त्या वेळामध्ये काही त्यांचा प्रश्न येत नाही. फक्त सरकारी नियम मोडून करू नका म्हणजे झालं. काय साधं सरळ गणित आहे त्याच्यामध्ये. म्हणून या ठिकाणी स्टेज कायम आहे ना, ते बदललं आहे का? नाही, ते नाही बदललं. मग त्याच्यावरचे विषय बदलले, सांगणारे बदलले, कार्यक्रम बदलले, माणसं बदलली, पण स्टेज काही तेच आहे, त्याची उंची तेच आहे ते तसंच आहे. तसं ईश्वराने रचलेलं विश्वाचं स्टेज तेच आहे. त्या स्टेजवर आलेले तुम्ही आम्ही
खेळ करण्याकरता आलो, तुमचा पार्ट संपला की विंगमध्ये जा. काय मागचे नाही का त्यांचा कार्यक्रम संपला ते निघून गेले. तसं जिथपर्यंत तुमचा कार्यक्रम आहे तिथपर्यंत तुम्ही मी आहे. ज्या दिवशी कार्यक्रम संपेल ना त्या दिवशी सगळं संपलं.